आज 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता 11वी 12वी आणि त्यानंतर पुढचं करिअर याचा विचार येणं साहजिकच आहे. 10वी हा एक आपल्याकडे टर्निंग पॉईंट असा समजला जातो. तर त्यामुळे 10वी नंतर 11वी 12वीला सायन्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं आणि जर 12वी सायन्समधून केलं असेल तर त्यानंतर मेडिकल करायचं की इंजिनिअरिंग करायचं यासारखे प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण होणं हे सुद्धा साहजिकच आहे. आपल्याकडील अनेक विद्यार्थी 10वी नंतर सायन्स शाखा निवडतात आणि त्यानंतर जेईई करून इंजिनिअरिंगकडे वळतात. गेल्या अनेक वर्षांमधील हा करिअरचा एक सुरक्षित आणि सरधोपट असा मार्ग बनलेला आहे. पण आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगामध्ये जिथं जागतिक स्तरावर अनेक संधी उपलब्ध असताना हा मार्ग कितपत योग्य आहे हा प्रश्न गंभीरपणे विचारण्याची वेळ आलेली आहे. अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की IIT आणि NIT मध्ये ॲडमिशन मिळवणं म्हणजेच यश आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्यांची 11वी आणि 12वी मधील 2 वर्ष ही कोचिंग क्लास, कॉम्पिटिशन, मॉक टेस्ट आणि तासनतास अभ्यास करण्यामध्येच निघून जातात. आणि यश जर मिळालं नाही तर विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांची उमेदीची वर्ष ही कॉम्प्रोमाइज होऊन जातात. विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी, लीडरशिप स्किल्स, एंटरप्रेन्योरशिप यासारख्या वेगवेगळे कौशल्य जी आहेत ही कौशल्य डेव्हलप होत नाहीत. याचं एक कारण आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये सुद्धा आहे. मित्रांनो, इथंच सॅट नावाची जी परीक्षा आहे तो एक वेगळा आणि मॉडर्न पर्याय ठरू शकतो. कारण सॅट या परीक्षेमधून विद्यार्थ्यांना अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये बॅचलर्स प्रोग्रामसाठी ॲडमिशन मिळतं. फक्त प्रोग्रामच्या ॲडमिशनसाठीच नाही तर सॅट ही परीक्षा जी आहे या परीक्षेचं जर स्ट्रक्चर बघितलं तर ते ॲनालिटिकल थिंकिंग आहे, कम्युनिकेशन आहे, त्याच्यामध्ये एक लॉजिकल रिझनिंग, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. या व्यतिरिक्त विद्यापीठांच्या प्रवेशासाठी ज्यावेळी मुलं अप्लाय करत असतात तर त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करणं अपेक्षित नसतंय, तर त्या अभ्यासाशिवाय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या केलेल्या आहेत यावरती सुद्धा विद्यार्थ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे विद्यापीठांची सिलेक्शन प्रोसेस असते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स, कल्चरल, सोशल वर्क, बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केल्या असतील तर त्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचा फायदा त्याला ॲडमिशन मिळवण्यासाठी होतो. तर त्यामुळे 11वी 12वीची ही 2 वर्ष जी आहेत तो फक्त अभ्यास किंवा घोकंपट्टी न करता विद्यार्थ्यांना स्वतःचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणं हे परदेशी विद्यापीठांना अपेक्षित असतं. येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, मीडिया, डिझाईन, एंटरप्रेन्योरशिप, बायोटेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रांचा आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्याकडे फक्त घोकंपट्टी किंवा पुस्तकातलं ज्ञान असणं पुरेसं राहणार नाही, तर विद्यार्थ्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमधील ज्या ॲनालिटिकल थिंकिंग स्किल्स असतील आणि क्रिएटिव्हिटी ह्या स्वतःमध्ये कुठेतरी बिंबवाव्या लागणार आहेत. आणि त्यामुळे विद्यार्थ्यानं आपल्यामध्ये हे स्किल्स कसे डेव्हलप होतील, हे स्किल्स डेव्हलप करणारी परीक्षा कोणती आहे याचा विचार करून सारासारपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. जेईई आणि सॅट या परीक्षांचं जर कंपॅरिझन केलं तर जेईई ही अतिशय अवघड परीक्षा आहे. प्रचंड जो वेळ आहे तो 11वी 12वी मधल्या जेईई या परीक्षेसाठी द्यावा लागतो. त्याच्याच तुलनेमध्ये सॅट या परीक्षेचं जी तयारी आहे ही किमान वेळेमध्ये होते आणि त्याबरोबर विद्यार्थ्याला स्वतःच्या इतर कौशल्यांचा सुद्धा विकास करता येतो. तर त्यामुळे जेईई परीक्षा देऊन IIT मधून फक्त इंजिनियर म्हणून बाहेर न पडता विद्यार्थ्यानं जागतिक स्तरावरचं जर चित्र बघितलं तर स्वतःमध्ये एक इंटरनॅशनल माइंडेडनेस डेव्हलप करणं गरजेचं आहे. आणि तो इंटरनॅशनल माइंडेडनेस डेव्हलप करण्यासाठी त्याला जेईईच्या ऐवजी सॅट नावाची परीक्षा ही उपयोगी ठरू शकते. तर त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी 10वी नंतर जे पारंपरिक करिअर ऑप्शन्स आहेत त्याचा विचार न करता सॅट सारख्या वेगळ्या पर्यायांचा विचार नक्की करायला हवा.